प्रश्न क्रमांक 1. महाभारतातील मुख्य पात्र कोणते आहे? कृष्ण, अर्जुन, भीम, युधिष्ठिर. उत्तर आहे अर्जुन. प्रश्न दुसरा. पांडवांचा सर्वात मोठा भाऊ कोण होता? युधिष्ठिर, दुर्योधन, नकुल, अर्जुन. उत्तर आहे युधिष्ठिर. प्रश्न तिसरा. धृतराष्ट्राचे पुत्र किती होते? 50, 80, 60, 100. उत्तर आहे 100. प्रश्न क्रमांक 4. महाभारतातील मुख्य युद्ध कुठे झाले? कुरुक्षेत्र, हस्तिनापूर, मथुरा, पांडवपुरी. उत्तर आहे कुरुक्षेत्र. प्रश्न क्रमांक 5. कृष्णाने कोणत्या घटनेत अर्जुनाला मार्गदर्शन केले? वनवासाच्या आधी, युद्धाच्या प्रारंभावर, द्रौपदीच्या अपमानात, पांडवांच्या निर्वासनात. उत्तर आहे युद्धाच्या प्रारंभावर. प्रश्न क्रमांक 6. दुर्योधनाचे सर्वात प्रिय मित्र कोण होते? शकुनी, जयद्रथ, दुशासन, कर्ण. उत्तर आहे कर्ण. प्रश्न क्रमांक 7. महाभारत युद्धाची सुरुवात कृष्णाने कोणत्या शंखाचा नाद करून केली? देवदत्त, पांचजन्य, महाशंख, अनंत विजय. उत्तर आहे पांचजन्य. प्रश्न क्रमांक 8. सूर्यपुत्र कर्णाची माता कोण होती? गांधारी, गंगा, द्रौपदी, कुंती. उत्तर आहे कुंती. प्रश्न क्रमांक 9. महाभारत युद्ध किती दिवस चालले? 21, 11, 28, 18. उत्तर आहे 18. प्रश्न क्रमांक 10. पांडवांच्या वंशजाचे नाव कोणते आहे? अभिमन्यू, परीक्षित, सर्वपानी, चंद्रगुप्त. उत्तर आहे परीक्षित. प्रश्न क्रमांक 11. पांडवांचे वनवासाचे कालखंड किती होते? 21 वर्ष, 12 वर्ष, 8 वर्ष, 13 वर्ष. उत्तर आहे 13 वर्ष. प्रश्न क्रमांक 12. महाभारतातील प्रमुख कथा कोणती आहे? जुएच्या खेळाची कथा, द्रौपदीच्या अपमानाची कथा, कृष्णाच्या जीवनाची कथा, संजीवनी बुटीची कथा. उत्तर आहे जुएच्या खेळाची कथा. प्रश्न क्रमांक 13. कर्णाला जन्मतः कोणती विशेष शक्ती प्राप्त झाली होती? दिव्य रथ, अमरत्व, कवच आणि कुंडल, अजेयता. उत्तर आहे कवच आणि कुंडल. प्रश्न क्रमांक 14. महाभारतातील राजा धृतराष्ट्राचे मुख्य अंधत्वाचे कारण काय होते? जन्मजात अंधत्व, अपार ताण, वयाची झीज, शाप. उत्तर आहे शाप. प्रश्न क्रमांक 15. महाभारतातील युधिष्ठिराच्या धर्मराज नावाचे कारण काय आहे? धार्मिक प्रथा पालन, न्यायप्रिय वर्तन, युद्धातील विजय, नवसानातील तपश्चर्या. उत्तर आहे न्यायप्रिय वर्तन. प्रश्न क्रमांक 16. महाभारतातील सर्वात भयंकर शस्त्र कोणते होते? अस्त्र, वज्र, धनुष, गदा. उत्तर आहे अस्त्र. प्रश्न क्रमांक 17. महाभारतातील चक्रव्यूह कोणी रचले? भीष्म, कर्ण, दुर्योधन, द्रोणाचार्य. उत्तर आहे द्रोणाचार्य. प्रश्न क्रमांक 18. महाभारताच्या युद्धात पांडवांचा मित्र कोण होता? कृष्ण, कर्ण, जयद्रथ, शकुनी. उत्तर आहे कृष्ण.
प्रश्न क्रमांक 19. पांडवांनी वनवासात कोणता अवलंबित पद्धती वापरली? निर्वासित जीवन, साधू जीवन, धरणशक्ती जीवन, राजकीय जीवन. उत्तर आहे साधू जीवन. प्रश्न क्रमांक 20. महाभारतातील कोणती व्यक्ती पार्थनायक आहे? दुर्योधन, अर्जुन, युधिष्ठिर, भीम. उत्तर आहे अर्जुन. प्रश्न क्रमांक 21. पांडवांनी कौरवांविरुद्ध महायुद्ध जिंकण्यासाठी कोणता विशेष सैनिक वापरले? कर्ण, अर्जुन, भीम, अभिमन्यू. उत्तर आहे अभिमन्यू. प्रश्न क्रमांक 22. दुर्योधनाचे शिक्षक कोण होते? कृष्ण, द्रोणाचार्य, परशुराम, भीष्म. उत्तर आहे द्रोणाचार्य. प्रश्न क्रमांक 23. पांडवांचे वनवास कुठल्या तपश्चर्याच्या नियमांसोबत संबंधित होते? कुटुंब नियम, जातीय नियम, राजकीय नियम, धार्मिक नियम. उत्तर आहे धार्मिक नियम. प्रश्न क्रमांक 24. महाभारतातील कौरवांचे पालक कोण आहेत? पांडू आणि कुंती, बलराम आणि रुक्मिणी, वसुदेव आणि देवकी, धृतराष्ट्र आणि गांधारी. उत्तर आहे धृतराष्ट्र आणि गांधारी. प्रश्न क्रमांक 25. महाभारतातील मुख्य महिलांचे पात्र कोणते आहे? गंगा, द्रौपदी, कुंती, सुभद्रा. उत्तर आहे द्रौपदी. प्रश्न क्रमांक 26. पांडवांचे युद्ध पार्श्वभूमी कशावर आधारित आहे? बलात्कारी पितरांची वासना, धार्मिक दृष्टता, पारिवारिक भांडणे, सिंहासनावर अधिकार. उत्तर आहे सिंहासनावर अधिकार. प्रश्न क्रमांक 27. भीमाचे दुसरे नाव कोणते आहे? बलराम, भीमसेन, पांडवपुरी, धनुर्धारी. उत्तर आहे भीमसेन. प्रश्न क्रमांक 28. कृष्णाने अर्जुनाला कोणत्या ग्रंथात उपदेश दिला? भगवद्गीता, रामायण, उपनिषद, वेद. उत्तर आहे भगवद्गीता. प्रश्न क्रमांक 29. धृतराष्ट्र यांना युद्धाविषयी माहिती कोण देत होते? गांधारी, भीष्म पितामह, सुभद्रा, संजय. उत्तर आहे संजय. प्रश्न क्रमांक 30. महाभारताचे दुसरे नाव जय संहिता कोणी ठेवले? गणेश, महर्षी वेदव्यास, वाल्मिकी, वासुदेव. उत्तर आहे महर्षी वेदव्यास. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.